महत्त्वाची महिना सुरू झालेली आहे आणि त्याच्यासाठी काय करावं लागणार की सबसिडी आपल्या खात्यात जमा होणार आणि किती होणार हे सर्व आपण शेवटपर्यंत बघणार आहोत। त्याच्यामुळे जे कोणी आणखी नवीन आले असतील चॅनलवर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळत राहणार। तर बघूया, जाणून घेऊया आपण काय आहे सबसिडी, कसं चेक करायचं आणि ऑनलाईन ती आपल्याला आपल्या अकाउंटला कशी मिळणार, त्याच्यासाठी आपल्याला काय करणार आहे। तर बघूया काय करावं लागणार। बघा, LPG गॅस सबसिडी तुम्हाला किती मिळते घर बसल्या पहा। 2 मिनिटात LPG गॅस सबसिडी चेक अपडेट। तर बघूया आपण। नमस्कार मित्रांनो, सरकारकडून LPG गॅस सबसिडी गॅस सिलेंडरवर वापरणाऱ्या नागरिकांना सरकारकडून सबसिडी दिली जाणार असल्याची घोषणाही केली आहे। बघा, घोषणा झाली आहे। गॅसधारकांना कधी कमी कधी जास्त सबसिडी येते, परंतु अजूनही बऱ्याच लोकांना माहिती नाही की त्यांच्या नावे एकूण किती सबसिडी येते। बघा, सुरू झाली आहे सबसिडी, किती येते काय येते हे लोकांना अजूनपर्यंत नक्की असं माहिती नाही। तर बघूया त्यांच्या नावे एकूण सबसिडी किती येते। जर तुम्हाला ही LPG सबसिडी दिली जाते तर ती कशी पाहावी हे आपण यातून बघूया। तर बघा, समोर बघूया हे सर्व। तर सरकारकडून सबसिडी दिली जाणार असल्याची घोषणा केली आहे। गॅसधारकांना कधी कमी कधी जास्त अशी सबसिडी मिळते आणि तेच आपण आता बघणार आहोत। सरकारमार्फत विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येत असतात। त्यातच केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली होती। बघा, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली होती। त्यात बऱ्याच लोकांनी हे गॅसचे फ्री कनेक्शन घेतले आणि ते मिळाले पण भरपूर लोकांना। त्यांच्यासुद्धा खात्यामध्ये सबसिडी टाकण्यात येत आहे। बघा, त्यांनासुद्धा सबसिडी मिळणार आहे। तर सरकारकडून किती मिळते सबसिडी ते आपण बघूया। मित्रांनो, सरकारमार्फत ग्राहकांच्या खात्यामध्ये 120 रुपयापासून 300 रुपयापर्यंत सबसिडी दिली जाते। बघा, 120 रुपयापासून 300 रुपयापर्यंत सबसिडी ही दिली जाते। ही सबसिडी ग्राहकांच्या डायरेक्ट खात्यामध्ये जमा केली जाते। बघा, डायरेक्ट खात्यात जमा जे DBT मार्फत जसे आता लाडकी बहीण योजनेचे फॉर्मचे पैसे जमा होणार तसेच ते पण जमा होणार, अशा मार्फत ते सुद्धा केले जाते। यापुढे सरसकट 300 रुपये सबसिडी मिळणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे। बघा, यापुढे 200 नाही, 100 नाही, तर सरळ 300 रुपये सर्वांना मिळणार आहे सबसिडी असल्याची घोषणा त्यांनी केली आहे। तुम्हाला किती मिळते सबसिडी ते आपण चेक करून बघूया। बघा, कशा पद्धतीने चेक करायचं। तुम्हाला तुमची गॅस सबसिडी पाहण्यासाठी अगोदर महाराष्ट्र YLPG.in या दिलेल्या अधिकृत वेबसाईटला जावे लागेल। बघा, MyLPG.in ही वेबसाईट आहे। MyLPG LPG म्हणजे LPG गॅस आणि .in या दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जायचं। वेबसाईटवर गेल्यानंतर तुमचे गॅस कनेक्शन कोणत्या कंपनीचे आहे ते निवडा। उदाहरणार्थ HP गॅस, इंडेन गॅस, भारत गॅस, याच्यापैकी तुमचं कोणतं आहे ते निवडा। तुमची गॅस कंपनी निवडल्यानंतर संपूर्ण माहिती व्यवस्थित भरायची आहे। बघा, तुमची गॅस कंपनी निवडली, HP, इंडियन कोणतं आहे ते, आणि ही माहिती निवडल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन होईल। जी काही माहिती आहे ती संपूर्ण भरा आणि नंतर रजिस्ट्रेशन होईल। नंतर नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला तुमचा मेल ID वर एक ॲप्लिकेशन लिंक येईल। बघा, ईमेल ID सुद्धा टाकायचा आहे। ईमेल ID किंवा मेसेजसुद्धा येऊ शकते। त्या लिंकवर क्लिक केल्यास तुमचे खाते ॲक्टिव्ह होईल। बघा, ईमेल ID वर लिंक येणार, त्या लिंकवर जेव्हा क्लिक करू आपण तेव्हा ते खाते ॲक्टिव्ह होणार। नंतर MyLPG.in या वेबसाईटवर जा, लॉग इन करा। लॉग इन झाल्यास बुकिंग हिस्ट्री पहा, बुकिंग हिस्ट्री दिसणार आणि आपली सबसिडी चेक करा। अशा प्रकारे तुमचे सबसिडी जमा पैसे तुम्ही चेक करू शकता। बघा, LPG गॅस सबसिडी पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत केंद्र सरकार लाभार्थ्याला एका LPG सिलेंडरसाठी 603 रुपये द्यावे लागतात, तर इतर सरकारी ग्राहकांना 903 रुपये मोजावे लागतात। बघा, ही आता जी किंमत आहे ते चालू आहे ती दिलेली आहे ते। तर PM उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या LPG गॅस सबसिडी बघूया। लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। पंतप्रधान उज्ज्वला योजना
अंतर्गत केंद्र सरकार लाभार्थ्यांना आणखी दिलासा देण्याच्या तयारीत आहे. येत्या काही दिवसात तुम्हाला आता LPG गॅस सिलेंडर आणखी सूट मिळू शकते. बघा, आणखी सुद्धा सूट मिळू शकते. लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकार उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना दिलासा देण्याच्या तयारीत आहे. सध्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना वर्षभरात 12 LPG गॅस सिलेंडरवर 300 रुपये सबसिडी मिळते. येत्या काही महिन्यात उज्ज्वला योजनेअंतर्गत अतिरिक्त सवलती देण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. बघा, आणखी जास्तीच्या सवलतीसुद्धा दिल्या जाऊ शकतात. सर्वसामान्यांना महागाईतून दिलासा मिळणार. बघा, मीडिया रिपोर्टनुसार केंद्र सरकार सर्वसामान्य महागाईपासून दिलासा देण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगितलं जात आहे. लाईव्ह मिनिटच्या वृत्तानुसार या वृत्ताबाबत पेट्रोलियम मंत्रालय आणि वित्त मंत्रालयाकडून ईमेलद्वारे माहिती मागवण्यात येत असतात. त्यांच्याकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. भूराजकीय तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पेट्रोलियम पदार्थाच्या किमती वाढलेल्या असतात. केंद्र सरकार सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. यापूर्वी ही दरात कपात करण्यात आली आहे. तर बघा, सिलेंडरची 603 रुपये मोजावे लागत होते आणि 903 2016 मध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची सुरुवात झाली होती. गरीब कुटुंबातील गृहिणींनी चुलीवर जेवण बनवणं टाळण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्यासाठी सरकारने 2016 मध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही सुरू केली होती. तर बघा, 2016 पासून उज्ज्वला ही गॅस सबसिडी म्हणजे सरकारने सुरू केलेली आहे. तर सरकारने अलीकडे 2024 ते 2026 या वर्षासाठी 7.5 कोटी रुपये आणि उज्ज्वला योजनेअंतर्गत मोफत स्वयंपाकाच्या गॅस कनेक्शनसाठी अतिरिक्त 1650 कोटी रुपये जारी केले आहे. बघा, LPG सिलेंडरच्या विक्रीत वाढ. अलीकडे सरकारने दरात वाढ केल्याने LPG गॅस सिलेंडरच्या विक्रीत वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आणि सामान्यांसाठी 29 ऑगस्ट 2023 रोजी LPG सिलेंडर 200 रुपयांनी स्वस्त केले होते. बघा, 2023 मध्ये 200 रुपयांनी LPG गॅस सिलेंडर हे स्वस्त केले होते. केंद्र सरकारच्या या दिलासादायक निर्णयानंतर सप्टेंबर महिन्यात दररोज रिफिल होणाऱ्या LPG सिलेंडरची सरासरी संख्या 11 लाखाच्या पुढे गेली आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी LPG आणखी 100 रुपयांनी स्वस्त करण्यात आला. बघा, उज्ज्वला योजनेचे भरपूर सारे फायदे, कारण त्यांना सबसिडी आधीपासूनच मिळत होती. तर त्यानंतर बघा, त्यांना 100 रुपयांना आणखी कमी करण्यात आली होती. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये LPG गॅसची मागणी वाढली असल्याने दिसून आले आहे. तर LPG सिलेंडर रिफिलच्या संख्येत आणखी वाढ होऊ शकते. तर बघा, अशा पद्धतीनं ही योजना आहे. तुम्ही सबसिडी चालू झाली, फॉर्म भरा आणि सबसिडी नक्की अकाउंटमध्ये तुमच्या जमा होईल. बँक खाते लिंक करून घ्या. KYC आहे ते पण करून घ्या. चला, तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओज अशाच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन. तर सबसिडी चालू झाली आहे. आता सबसिडी मिळणं सुद्धा चालू झाले. लाडकी बहीण योजनेचे पैसे आता जमा झाले आहे. सर्वांच्या खात्यात जमा होत आहे आजपासून 15 ऑगस्टपासून. हॅपी इंडिपेंडन्स डे.